हॅलो, मी डॉक्टर शिल्पा नाईक. वेलकम टू अर्बन ओएसिस. आपल्या घरामधलं, बागेमधलं जे आपण थोडंफार जरी अन्न उगवलं तर ते सगळ्यात ताजं, पौष्टिक आणि शुद्ध असतं. भेसळ ह्यामध्ये अजिबात नसते आणि इतकं पौष्टिक असतं कारण आपण तोडतो आणि आपण स्वयंपाकात वापरतो. तर आपण थोडं तरी असं अन्न आपल्या बागेमध्ये उगवलं पाहिजे. मी तुम्हाला छोटीशी ट्रिक दाखवते, थोडंसं एक आयडिया दाखवते की आपण काय करू शकतो. मी असं उगवते छोट्या छोट्या पॉटमध्ये. हा इथे मूग उगवलेला आहे. हे बघा, हे मूग आलेलं आहे छान. हा एक पॉट आहे. एक 10 इंच, 8 ते 10 इंच उंचीचा पॉट आहे. यामध्ये मी वांग, टोमॅटो असं काही काही लावत असते. मी वांग, टोमॅटोची रोपं करायला ठेवली आहेत. मग मीन टाइम काय करते, आता आपल्याकडे हा पावसाळा आहे, त्यामध्ये काही मूग असतात, वाटाणे, हरभरे असे त्याला कीड लागते थोडीशी. तर हे माझ्या एका पाकिटातल्या मुगाला कीड लागली होती, त्यामुळे मी ते इथे पेरून टाकले. त्याच्यामध्ये थोडेसे मग हरभरे होते, वाटाणे राहिले होते, ते सगळे मी ह्यामध्ये टाकून दिले आहेत. आणि 8च दिवस झालेले आहेत हे मी टाकलेले आहेत आणि भरपूर उगवलेलं आहे. हे बघा, हे हरभरे उगवलेले आहेत ह्याच्यामध्ये. हे मूग आहेत. हे मूग हे आपण खाऊ पण शकतो. हे खूप पौष्टिक असतं. हे जे कवळे कवळे असतात, ही पानं हिरवी हिरवी, ही आपण नुसती पण खाऊ शकतो. आपण अशी डाळीमध्ये वापरू शकतो. आपली दाल फ्राय असते, डाळ वरणामध्ये थोडीशी परतून घालू शकतो. आपण पराठ्यामध्ये घालू शकतो. हे नुसतं पण खाऊ शकतो. ही मुगाची पानं आहेत, ही हरभऱ्याची पानं आहेत, ही पण नुसती खाऊ शकतो. आणि हे खूप लोडेड असतात. विटामिन्स, प्रोटीन्स, फायबर्स खूप असतात. आणि हे असं ताजं ताजं नुसतं तोडून स्वयंपाकात वापरणं, हे इतकं पौष्टिक आहे. आणि सुपर फूड म्हणतात ह्यालाच. मायक्रोग्रीन्स पण ह्या स्टेजला मायक्रोग्रीन्स म्हणू शकतो, कारण 2 पानं आहेत ह्याला, त्यामुळे मायक्रोग्रीन्स म्हणू शकतो. असंच तुमची इव्हन एक्सपायर झालेली मोहरी असेल, मेथ्या असतील, कडधान्य कुठलंही असेल, तर असं आपल्या कुठल्या पण पॉटमध्ये आपण नुसतं ते टाकू शकतो. कुठलाही एक पण दाणा असा वाया घालवायची गरज नसते. आपण कधी कधी गहू निवडतो, ज्वारी निवडतो, ती खाली सांडते, मग आपण ती परत वापरत नाही. मग ती अशी एखाद्या पॉटमध्ये टाकून देते मी. मग त्याचं कणीस पण येतात. बऱ्याच वेळा माझ्याकडे ज्वारीची कणसं येतात, मग ती पक्ष्यांना खूप उपयोगी पडतात. गव्हाचे मायक्रोग्रीन्स येऊ शकतात. अजून पण मी गहू पण असा टाकला होता, तुम्हाला दाखवते एका पॉटमध्ये. हे बघा, हा पहा इथे दिसतोय, हा गहू असाच टाकला होता आणि हा गहू आलेला आहे. ह्या पॉटमध्ये आता मी घेवडा लावायला तयार करणार आहे हा पॉट. त्यामुळे एक पण दाणा असा वाया घालवायची गरज नसते. मोहरी तर प्रत्येक पॉट मध्ये कायम घालावी, म्हणजे पेस्ट रिपेलंट म्हणून काम करते. पण हे जास्ती जर जुनं झालं तर ते जरा कडवट लागतं, त्यामुळे ह्या स्टेजलाच आपण वापरू शकतो स्वयंपाकामध्ये. इथे हे पाही मोहरी पण आलेली आहे. इथे ही मोहरीची पानं आहेत. मी सगळं मिक्स या पॉट मध्ये घातलं. आता मी हे वापरणार सगळं आणि मग ह्या पॉट मध्ये भाज्यांची रोपं जी लावली आहेत, टोमॅटो वेगळ्या वेगळ्या रंगाचे मी लावलेले आहेत, वेगळ्या वेगळ्या जातीचे लावलेत. ते मी टोमॅटो, वांगी, घेवडे असे मी आता रोपं करायला ठेवली आहेत. ती मी ह्याच्यात लावणार. त्यामुळे आपण आपलं असं कुठलंही एक पण कडधान्य म्हणा, काहीही आपल्या किचन मधले खराब झालेले मोहऱ्या, मेथ्या, हे पण धणे असतील, जिरं असतील, ते सर्व आपण घालू शकतो. आणि काय होतं की ही कडधान्य आहेत, मूग, मटकी, हरभरा, तर ह्यांच्या मुळांना गाठी असतात, म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ते आपली ही जी माती असते पॉट मधली, ती अशी फर्टाईल बनवते.
आणि नंतरच्या ज्या आपण टोमॅटो किंवा काही भाज्या लावू त्यांना पण ती मग चांगला अन्न पुरवठा करू शकते आणि आपली नंतरची रोपं पण खूप हेल्दी येतात, खूप चांगली येतात आणि मग खूप जास्ती खत घालायची पण गरज पडत नाही. त्यामुळे असं कडधान्य अशी तुम्ही नक्की तुमच्या पॉटमध्ये, एखादा असाच पडलेला पॉट आहे किंवा कुठलं दुसरं झाड लावलं, पेरू बिरू लावलं, त्याच्या भोवती पण तुम्ही असं घालू शकता. कुठलंही कडधान्य पडलेलं खाली किडलेलं, कुठलाही दाणा अन्नाचा वाया घालवू नका. ते खूप मौल्यवान असतं. त्यामुळे असा तुम्ही प्रयोग नक्की घरी करून बघा.